पुढची महत्त्वाची बातमी मुंबईतल्या पवई परिसरातून, कारण मुंबईतल्या पवई भागामध्ये महापालिका अतिक्रमण पथकावरती जोरदार दगडफेक झाली। या दगडफेकीमध्ये 15 ते 20 पोलीस आणि महापालिका कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। भीमनगर भागात अतिक्रमण तोडण्यासाठी पालिका पथक पोलीस बंदोबस्तात आलेलं होतं, मात्र त्यांना स्थानिकांनी विरोध केला। हा वाद टोकाला गेला आणि पोलीस तसंच पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक सुरू झाली। 2 महिन्यांपूर्वी या झोपडपट्टी भागात आगीची घटना घडली होती आणि त्यानंतर इथे राहणाऱ्या रहिवाशांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या होत्या, अशी माहिती बीएमसीने दिली आहे। रहिवासी आक्रमक झाल्यावर महापालिकेने आपली कारवाई थांबवली। मुलीला पण मारलं, मुलीला पण घेऊन गेले साहेब। आम्हाला काय करायचं नाही, आम्हाला जीव वाचवायचे पाहिले तर जीवही वाचू देईना तर आम्हाला आमच्या जेवण लेकराला मारायला आमचा जीवन काय फायदा आहे। आम्हाला मारायचं, माझ्या मुलीला घेऊन गेले, मी काय करू सांगा। 18 वर्षाची आहे, तिच्याच करून आम्हाला बाहेर काढून तिकडून पळाले। आमच्या 18 वर्षाची मुली त्या 2-3 एवढ्या गाडी टाकून घेऊन गेले। एवढं लेकराला घेऊन गेले ते आम्ही करायचं काय। बघा नीट।